भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, कशा पद्धतीनं पाहता, कारण VRS कंपनीचे जे विमान आहेत त्याच्यामध्ये आता कुठेतरी त्रुटी सापडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या आमदारांनी आता शिंदेना सांगितलेली की प्रवास करू नका. नाही, मला वाटतं ज्या कंपनीच्या विमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात झाला आहे, अजितदादांसारखा नेता आपल्या डोळ्यादेखत आपण गमावला आहे आणि त्या कंपनीच्या संदर्भात अनेक त्रुटी संशय या ठिकाणी समोर आलेत. असं असताना स्वाभाविकपणे त्या ठिकाणी भीती वाटणार. प्रत्येकजण आपल्या जीवाची काळजी घेत असतो आणि त्याप्रमाणे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून जर आमदारांनी असा निर्णय घेतला असेल तो मला वाटतं समयोचित आहे. त्याच्यात काही चुकीचं आहे असं मानायचं काही कारण नाही. पवार बारामतीला गेले, बरीचशी गर्दी त्या ठिकाणी जमली होती, पत्रकार परिषद घेतली. यामध्ये म्हणतात की आम्ही गुन्हा दाखल करायला मरीन ड्राईव्हला गेलो, बारामतीला आलो, पण एका भाजपच्या बड्या नेत्याचा दबाव होता त्यामुळे गुन्हा दाखल करून घेतला नाही पोलिसांनी. मला वाटतं रोहित पवार यांनी अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करून आपल्या राजकारणाची पोळी भाजू नये. महाराष्ट्राला अजितदादांवर प्रेम करणाऱ्या मंडळींना ते आवडत नाही. अजितदादांच्या अपघाताविषयी ज्या स्तरावर चौकशा व्हायच्या आहेत त्या सर्व स्तरावर मोठ्या एजन्सींकडून चौकशा चालू आहेत. अजून उच्च पातळीवर चौकशा व्हायलाच पाहिजेत या भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत. दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून CBI चौकशी मागणी केले. DGCAची तपासणी यंत्रणा आहे ती चौकशी करते. मला वाटतं जे काय रोहित पवारांना वाटतं त्यांनी ते इनपुट्स नेऊन त्या ठिकाणी चौकशी यंत्रणांसमोर द्यावे. परंतु त्यांना चौकशी यंत्रणांना इनपुट्स देण्यात इंटरेस्ट नाहीत. त्यांना पत्रकार परिषदा घेणं, पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी स्टंट करणं याच्यातच ते मशगूल आहेत आणि ते स्टंटबाजी त्यांची आता लोकांना दिसायला लागली. जरांगे पाटील यांनी म्हटलंय की धमकी येते जीवे मारण्याची आणि माझ्याकडे स्टिंग ऑपरेशन आहे, लवकरच याचा खुलासा करणार. नाही, जरांगे हे मराठा समाजाच्या साठी लढणारा असा एक नेता आहे आणि त्यांना कोण धमकी देत असेल तर ते गैर आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी जर असं काय असेल तर मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी विनंती करू. तथापि स्टिंग ऑपरेशन हे संबंधित यंत्रणांकडे गेल्यानंतरच यावर त्या यंत्रणा कार्यान्वित होतील. परंतु जरांगेंना अशा प्रकारच्या धमक्या जर कोण देत असेल तर ते मराठा समाजालाही त्या ठिकाणी आवडणार नाही, खपणार नाही. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, रायगडचा तिढा अजून सुटला नाही आहे झेडपीचा. नेमका काय होणार आहे तिकडे? कारण राष्ट्रवादी आणि त्यासोबतच भाजपची त्या ठिकाणी युती दिसते, पण शिवसेना त्यामध्ये नाही आहे. भरत शेठ गोगावले म्हणतात की लवकरच काहीतरी महत्त्वाचा निर्णय होईल. मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री हे महायुती या राज्यामध्ये भक्कम राहावी अशी त्यांची मानसिकता आहे. त्याच्यावर राज्यातल्या कुठल्याही जिल्हा परिषदेच्या निवडणुकी या एकत्रितपणे महायुती म्हणून लढाव्यात, जिंकाव्यात हे त्यांची काल भूमिका होती, आज आहे. उद्याही त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जे काही पदाधिकारी होतील ते महायुती म्हणून व्हावेत ही त्यांची मानसिकता आहेत. कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत, महायुतीचे प्रमुख आहेत आणि मला वाटतं ते सक्षम आहेत. तिन्ही पक्षाला एकत्रित घेऊन समन्वयातना रायगडचा सुद्धा तिढा अशाच पद्धतीनं सुटेल. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.